चामोर्शी तालुक्यातील मुदोलीचक या गावामध्ये शेतकऱ्यांनी जमीन अधिग्रहणाला MIDC ला देण्यासाठी विरोध केला आणि फार प्रचंड मोठा गोंधळ त्या ठिकाणी निर्माण झाला। 4 जूनला त्या भागातील जवळपास 20 गावातील शेतकरी ठिय्या आंदोलन करतात। सहपालकमंत्री आशिष जयस्वालनी 3 महिन्याची स्थगिती घोषित केली आणि त्यानंतर सुद्धा जमीन अधिग्रहणासाठी मोजणीसाठी शासनाचं पथक जातं। म्हणजेच मला असं वाटतं की सरकारने दिलेली स्थगिती ही शेतकऱ्यांची फसवणूक होती का? जर स्थगिती दिली होती लेखी स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना, मग मोजणीसाठी पथक का पाठवलं? काल सर्व पथकाला गावकऱ्यांनी डांबून ठेवलं आणि अधिग्रहणाला विरोध केला। सरकारची बळजबरी काय गडचिरोली जिल्ह्यातील जमीन अधिग्रहणासंदर्भात? सर्व गावागावातील शेतकरी विरोध करत असताना सत्तेचा वापर करून शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचं काम गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यामध्ये हे सरकार करत आहे। आणि सुपीक जमिनी ताब्यात घेऊन कवडीमोल भावाने त्या जमिनी MIDC ला हस्तांतर करण्याचा हा सरकारचा डाव आहे। याला तेथील शेतकऱ्यांचा विरोध आहे। आम्ही सुद्धा त्याला विरोध करतो आहोत। यापुढे जर स्थगिती असताना पुन्हा जर तिकडे गेलेत आणि तिकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला सरकार जबाबदार राहील, ही मात्र सरकारने लक्षात घेतलं पाहिजे। तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। अधिग्रहण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा अशी बळजबरी करता कामा नये, हे ध्यानात ठेवलं पाहिजे, अशी आमची त्यांना तंबी आहे। मी स्वतः जाणार आहे आणि या जमिनीच्या अधिग्रहणाविरोधात मी सुद्धा उभा आहे। कोणत्याही परिस्थितीत त्या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित होणार नाही जबरदस्तीनं। तुम्ही शेतकरी जर तयारी असेल तर तुम्ही करा, पण शेतकऱ्यांचा विरोध असताना अशा पद्धतीनं मस्ती करणं हे सरकारची दादागिरी आहे, ती आम्ही खपवून घेणार नाही। आता सरकारमध्येच अंतर्गत मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे समृद्धीच्या खड्ड्याकडे कुणाचं लक्ष आहे? ते स्वतःचेच खड्डे बुजवण्यामध्ये फार व्यस्त आहेत। आपसातल्या मारामाऱ्या प्रचंड वाढल्या आहेत। काल परवा ज्या काही घडामोडी राज्यामध्ये घडतायत आणि तिकडूनच सत्ताधारी फार अस्वस्थ आहेत, सत्ताधारी आमदारही अस्वस्थ आहेत काय होत आहे म्हणून। आणि या सगळ्यामध्ये हे सरकार सगळ्या गोष्टीमध्ये अपयशी ठरलेलं आहे। समृद्धीवरचे खड्डे हे सुद्धा दर्शवतात की करोडो रुपये पाण्यात गेलेत, काम निकृष्ट दर्जाचं झाला आणि कमिशन मात्र प्रचंड वाढल्याचं हे लक्षण आहे। आणि कमिशन खोरीमुळेच ही सर्व रस्त्याचं चाळण होत आहे। कारण कंत्राटदाराकडून 25-25, 40-40% जर कमिशन खाणार तर रस्ते कसे होतील, रस्त्याची दर्जा कसा असेल? यामुळे महाराष्ट्राची एकूणच लूट चालली आहे आणि हे जनतेला भोगावं लागतंय, हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। नाही, मला माहित नाही। महिलांचा आम्ही सन्मान करतो, कोण आमच्या विरुद्ध बोलत असेल तर त्याला तो अधिकार आहे। नाही, असं आहे, विकासाला घेऊन जर कोणी बोलत असेल निकृष्ट कामाच्या संदर्भात सरकारच्या धोरणाच्या विरुद्ध, तो विरोधकांचा अधिकार आहे। त्याला महाराष्ट्र किंवा मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा काही संबंध येत नाही। ते देवेंद्रजींनी स्वतःच्या अंगावर घेऊ नये आणि ते विरोधक असताना त्यांनी तेच केलंय। शेवट हे आयुध आहेत विरोधकांना दिलेले, जनतेचे प्रतिनिधित्व म्हणून सत्ताधारी जे काम करतात त्याच्यावर अंकुश ठेवणं, ज्या चुका लोकांच्या पुढे मांडणं, याला काही कोणाचा अवमान समजण्याचं कारण नाही। नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची तारीख पे तारीखच चालली आहे।
तारखेवर तारीख देता येते, यांची नियत खोटी आहे. मी सांगितलं आहे की हे फसवी कर्जमाफी आहे. मग शेतकऱ्यांची ही बनवाबनवी आहे आणि यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचीच नाही आहे. त्यामुळे हे तारीख पे तारीख चालली आणि द्यायचं असेल तर थातूर मातूर काहीतरी करून लोकांच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं या सरकारची भूमिका आता मला दिसते आहे. नाहीतर कधी घोषणा झाली, कॅबिनेटचा निर्णय कधी झाला, एवढे दिवस का लागतात, मग अधिवेशन आला, मग आता अधिवेशनानंतर सांगितलं आणि तुम्ही त्या दिवशी सांगितलं की आम्ही काम सुरू केलं आहे. कुठे सुरू झालंय, कोणाच्या खात्यात पैसे? आज शेतकरी हंगामाची वाट बघतोय, त्याला कर्ज मिळत नाहीये. शेतकरी आता हंगाम सुरू झालेला आहे खरीपाचा, आणि खरीपाचा हंगाम सुरू असताना शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही. कर्जमाफी झाली म्हणून शेतकऱ्यांनी पैसे भरले नाहीत, आज त्याच्या घरात काही नाही आणि त्याला तुम्ही फसवताय, त्याची दिशाभूल करताय. हे पाप आहे. हे सरकारला हे भोगावं लागेल. इतका अक्षम्य पाप या सरकारकडून शेतकऱ्याच्या संदर्भात होताना दिसते. ते सांगितलं ना मी, हे बनवाबनवी करणारं सरकार आहे. आता उद्या शेतकरी रस्त्यावरच उतरतील, उतरावंच लागेल, कारण ही कर्जमाफी फसवी कर्जमाफी आहे. हे शेतकऱ्यांना फसवलं. यांनी केवळ घोषणा केली, निवडणुकीमध्ये आम्ही संपूर्ण कर्जमाफी देऊ म्हणून मतं मिळवली आणि मतं घेताना मात्र प्रचंड बहुमत मिळवून घेतलं आणि आता शेतकऱ्यांना फसवून तोंडाला पानं पुसण्याचं पाप करतायत. हे शेतकरी विरोधी सरकार आहे. हे धनदांडग्याचं आणि उद्योगपतीचं सरकार आहे. हे व्यापाऱ्यांचं सरकार आहे. हे शेतकरी शेतमजुरांचं सरकार नाही. सामान्य माणसाशी या सरकारला काही देणं घेणं नाही, हे आता सिद्ध झालेलं आहे. केंद्र सरकार का कहीं ना कहीं दबाव है कि एनसीपी शरद पवार पार्टी के कुछ जो सांसद हैं वो अपना पाला बदल सकते हैं. इस बात को लेकर पृथ्वीराज चौहान जी ने भी इस बात को सही ठहराया कि इस तरीके से देखने नहीं, ये तो केवल चर्चा चल रही है. कोई बोलते हैं पार्टी के लोग चर्चा नहीं चल रही, कोई कहते हैं चर्चा चल रही. अब उनका अंदरूनी मामला है, इस बारे में हम लोग देख रहे हैं. हमारा ध्यान है कौन किधर जा रहा है. अभी सबके लिए अगर सत्ता ही सर्वोच्च है तो विरोध में कौन बैठेगा. तो ये काम करो कि विरोधी खत्म कर दो, यानी जहाँ की डेमोक्रेसी को खत्म करना है, संविधान को खत्म करना है. इस तरह से जो इनको जो भूख है आमदारों की, खासदारों की, इनकी भूख कोई शमने की दिख नहीं रहा है. अब हर पार्टी को तोड़ के उनको बर्बाद करने का काम चालू है. ठीक है, सत्ता है तो जाने वालों ने भी सोचना चाहिए. अभी ये खासदार लोग गए महायुति के वोटों के भरोसे चुन के आए, महाविकास आघाड़ी के, और महायुति के विरोध में इन लोगों को जनाधार मिला. थोड़ी तो भी इनको ये सोचना चाहिए था कि अगर जाना है तुमको तो रिजाइन करके जाओ, दोबारा चुनाव लड़के जाओ ना, तुम्हारे में दम है तो. पर इस तरह से पाला बदलना, ये तो गद्दारी है. अपने विचारों से गद्दारी है, खुद से गद्दारी है, महाराष्ट्र की जनता से गद्दारी है. जिन्होंने वोटरों ने इनको वोट दिया है उनके साथ में इन्होंने गद्दारी किया है. ये कोई छुपावा नहीं है.